नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता जर बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे। मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संपुष्टात येणार आहे का, कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळणार का नाही, हे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। कारण जो मिळालेला आरक्षण आहे 10% आरक्षण, ते कायमस्वरूपी टिकणार का नाही हे लोकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न। दुसऱ्या बाजूने जर बघितलं असेल, आता मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण आहे ते स्थगित केले 3 मार्च पर्यंत। उपोषण का स्थगित केलं? काही जणांना असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटील काय पाठीमागे सरकले का, मराठा समाजाचा लढाई तर संपणार आहे का? नाही, तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितले जे विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे त्यांच्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांना कुठेतरी आंदोलन केल्यामुळे, उपोषण केल्यामुळे अडचणी येऊ नये आणि काही व्यक्तींनी रास्ता रोको केलं त्याच्यामुळे सुद्धा अडचणी येऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये जेणेकरून लेकरांना त्याचा त्रास होईल, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन आणि उपोषण स्थगित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी नंतर लढा सुरूच आहे। आणि दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात काटकारस्थान करून षड्यंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न तर अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी अगोदरच केलाय। कारण यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न का केला? कारण मराठा समाजातील हा आरक्षणाचा तिढा संपला पाहिजे, हा मुद्दाही संपला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण सुद्धा मिळालं नाही पाहिजे, हे पहिलेपासून काही लोकांचं म्हणणं आहे। मग या ठिकाणी विरोधात बोलले, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आली, मग आता त्यांच्यावर SIT चौकशी बसवण्यात आली। SIT चौकशीमध्ये नेमकं काय करणार आहेत की मनोज जरांगे पाटलांनी जे काही लढा उभा केलेला आहे त्यांचा बोलवता धनी कोण आहे, त्यांच्या पाठीमागचा कोणाचा राजकीय हात आहे का, ते उघडकीस करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जेणेकरून तो उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। मग मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, बाबा तुम्ही जे काही कायद्याच्या बाजूने बोलताय ते कायद्याच्या बाजूने चला। मनोज जरांगे पाटलांना जर अटक करण्याचा प्रयत्न केला तर ते जेलमध्ये सुद्धा उपोषण आणि आंदोलन करण्याचा मार्ग सांगत आहेत। म्हणजे याचा अर्थ ते आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण होत नाही। कारण त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण हे कायमस्वरूपी टिकत नाही, आता दिलेला लढा हा शेवटपर्यंत टिकला कधी समजता येईल, जोपर्यंत तो कायदा आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये राहील। मग या ठिकाणी जे काही 10% आरक्षण याच्या अगोदर सुद्धा बघितलं 16% दिलं तर 13% दिलं तर 2 वेळेस सुद्धा ते आरक्षण टिकलं नाही, याची तिसऱ्या वेळेस शाश्वती देण्याचं आपल्याला असं वाटतं कुठेतरी भीती वाटते। कारण हे आरक्षण जर नाही टिकलं तर पुढे सुद्धा अशा प्रकारचा आपल्याला लढा उभा करावा लागेल का? याला जिम्मेदार कोण आहे, जबाबदार कोण आहे? कारण या अगोदरच्या सरकारनं बघितलं असेल, ते म्हणतात की आम्ही गेलो, दुसरं आलं, त्यांनी पाठपुरावा केला नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही, अशा प्रकारचे आरोप होत आहेत। मग आता मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण त्यांच्या सहकाऱ्यांना एकदा का फोडलं आणि काही मराठा समाजांना सांगितलं की 10% आरक्षण दिलं, त्याचं भुरळ पाडून लोकांना त्यांच्यामधून वेगळं पाडायचं, मनोज जरांगे पाटलांना वेगळं पाडलं की मराठा समाज त्यांच्यापासून फुटतो आणि मनोज जरांगे पाटलांना म्हणतो की तुम्ही जे लढा लढवत आहेत ते कुठल्या प्रकारचा चुकीचा मार्गाने आहे। मनोज जरांगे पाटलांना स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी लोकांना जवळ केलेलं नाही। मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे जे टिकणार आरक्षण आहे, बरं ठीक आहे 10% आरक्षण दिलं ते सुद्धा मान्य करू, पण ते 50%च्या मर्यादेच्या आतलं पाहिजे, जेणेकरून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे। अजून ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी जर तुम्ही त्या प्रवर्गाची मर्यादाच वाढवली आरक्षणाची 27%वरून जर 37% केली आणि हा समाज त्याच्यामध्ये टाकला तर बिघडणार नाही। मग दुसरी गोष्ट, मराठा समाजाला एवढं वाटतं जे तुम्ही सगळे स्वराज्याची अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकांना गुलाल उधळून तुम्ही सांगितलं की त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करण्यात येईल। मग मला सांगा 10% आरक्षण जेव्हा तुम्ही दिलं अधिवेशनामध्ये त्यावेळेस लोकांना पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का की आम्ही 10% आरक्षण देणार आहोत म्हणून? नाही, लोकांना कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता डायरेक्टली तुम्ही 10% आरक्षण अधिवेशनामध्ये दिलं आणि ते सुद्धा बघितलं 26 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आदेश दिलेले आहेत। चांगली गोष्ट आहे, तुम्ही आदेश दिलेले आहेत, पण ते आरक्षण काही दिवसापुरतच आहे का? ते कायमस्वरूपी टिकणार आहे का? नाही, याची सुद्धा शाश्वती लोकांना देणं गरजेचं आहे। फक्त टिकणार टिकाऊ आहे असं म्हणलं तर नाही चालत, त्याच्यासाठी आपल्याला 100% गॅरंटी द्यावी लागणार आहे। आणि जर ती गॅरंटी आहे, मनोज जरांगे पाटलांना वाटतंय ती सगळे स्वराज्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली, कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि ओबीसी प्रवर्गामध्ये या लोकांना सामील करून घेता येईल, ही 100% गॅरंटी ते देत आहेत। मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना अटक करून हा मराठा समाजाचा लढा जो आहे तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि या ठिकाणी काही लोकांनी आता बघितलं असेल, राज्य सत्तेतील व्यक्तींना असं वाटत असेल की काही मराठा समाजातील व्यक्तीने ठराव सुद्धा पारित केलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील काही गावातील लोकांनी ग्रामपंचायतीने ठराव पारित केला की आता प्रत्येक गावातून 20-20 उमेदवार लोकसभेसाठी उभे करणार आहेत, ते निवडून येण्यासाठी उभे करणार नाहीत, लोकसभेची निवडणूकच होऊ नये म्हणून, जेणेकरून प्रत्येक गावातून 20-20 उमेदवार म्हणले तर हजाराने फॉर्म जातील उमेदवाराचे आणि लोकसभेची निवडणूक होणारच नाही। त्यांचं एकच म्हणणं आहे, पहिले आरक्षण नंतर इलेक्शन। आता तुम्ही म्हणताल की 10% आरक्षण दिला, आता नेमका मुद्दा कोणता आहे? आता महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वे केला, मराठा समाजाला आर्थिक मागास ठरवलं। ओबीसी प्रवर्गाची एक महत्त्वाची अट असते की कोणताही समाज त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा असेल तर आर्थिक मागास ठरला पाहिजे। मग राज्य मागासवर्गीय आयोगाने आर्थिक मागास ठरवलंय तर त्याचा सामील करून घेण्यासाठी नेमका विरोध कुठून होते? हा पहिला प्रश्न।
दुसरी गोष्ट, 10% आरक्षण दिले, अधिवेशन चालू असताना जर बघितलं तुम्ही मंजूर केलं, लगेच याचिका न्यायालयामध्ये सुद्धा गेले त्याच्या विरोधात की 10% आरक्षण मराठा समाजाला आर्थिक मागास कसं ठरवलं, हा पहिला प्रश्न. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही दिलंय पण लगेच त्याच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत काही जणांनी. म्हणजे विरोधक समाजकंटक जर बघितलं या ठिकाणी प्रत्येक जणाच्या विरोधात उभे आहेत. मग मनोज जरांगे पाटलांच्या एकट्या व्यक्तीला जास्त प्रमाणामध्ये विरोध करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण त्यांनी कुठेतरी मराठा समाजातील गोरगरीब जनतेचा आवाज उठवलाय आणि त्यांच्या विरोधात काटकारस्थान रचून अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. कायदेशीर मार्गाने जर अटक झाली, पुरावे असतील तर 100% मान्य आहे. पण कुठल्याही प्रकारचं जर 100% पुरावे नसतील आणि त्यांच्यावर विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न चालू असेल तर कुठेतरी हे शोभनीय नाही. आणि लोकांनी सुद्धा मराठा समाजातील कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना त्याचा त्रास होईल. कायदा व सुव्यवस्था बिघडला नाही पाहिजे, कारण आपण सर्वजण कायद्याचं पालन करणारे आहोत, संविधानाचं सुद्धा पालन करणारे आहोत. कुठल्या प्रकारचं कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. आणि वक्तव्य सुद्धा अशा प्रकारचे करू नये जेणेकरून सत्तेतील व्यक्तींना त्रास होईल. म्हणजे ते काय होते माहितीये का, एखाद्या वेळेस सत्तेतील असो किंवा आपल्या एखाद्या सारखा व्यक्ती असो, ते चिडून एखादं कारस्थान करू शकतं. इथं बघितलं असेल, सगळे सोयऱ्याच्या बद्दल कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला नाही, 100% मराठा समाजातील व्यक्तींना राग अनावर झाला आणि मनोज जरांगे पाटलांनी ते व्यक्त केला. तशाच प्रकारचं जर बघितलं व्यक्त केला तर त्याचा परिणाम लगेच राज्य सरकारने त्याच्यावर SIT चौकशी बसवण्याचा प्रयत्न केला आणि ते चालू सुद्धा आहे प्रयत्न. असू द्या, कायद्याची बाजू आहे, कायद्याने जर तुम्ही मांडली तर चांगली गोष्ट आहे, पण कायद्याच्या बाहेर जर बदनामी करण्याचा प्रयत्न चालू असेल तर कुठेतरी मराठा समाजाला ते खपणार नाही. आणि दुसरी वेळेस जर बघितलं, मनोज जरांगे पाटलांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकसभेच्या निवडणूक आणण्याचा प्रयत्न का बरं? मनोज जरांगे पाटलांनी जर ठरवलंच तर लोकसभेच्या 48 जागा सुद्धा ते निवडून आणू शकतात, उमेदवार सुद्धा उभे करू शकतात. त्यांना एकट्याला उभे करण्याची गरज काय? त्यांनी जर ठरवलं तर अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवार उभे करू शकतात. मराठा समाजातील व्यक्तींनी ठराव पारित केलेत ना, अशा प्रकारचे जर ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नुसते लोकसभेचे फॉर्मच होतील. म्हणजे याचा अर्थ येणारी लोकसभा निवडणूक होणारच नाही. मग लोकांमधल्या भावना काय आहेत, लोकांचं म्हणणं काय आहे, राज्य सरकारने थोडा विचार करावा, जेणेकरून हरकती व नाहरकती आलेल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा लोकांना सांगावं की या तारखेपर्यंत अशा प्रकारच्या हरकती व नाहरकतीचा अभ्यास करून आपण त्याचा निर्णय घेऊयात. म्हणजे लोकांच्या मनातील भावना दुखावलेल्या ज्या भावना आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत आणि जे संभ्रम निर्माण झालेला तो पहिली गोष्ट दूर करा, जेणेकरून ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत 57 लाख, त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन जो शब्द पाळलेला आहे त्यांना सुद्धा OBC प्रवर्गामध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या सगळे सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढलेला आहे त्याच्यावर ज्या हरकती व नाहरकती आलेल्या आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण करून लोकांसमोर सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांमधला संभ्रम दूर व्हावा. आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात असं जर त्यांचं असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांना या सर्व आरक्षणाचा श्रेय जात असेल म्हणून मनोज जरांगे पाटलांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात, तर एक गोष्ट लक्षात ठेवत जा, कधी पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये गोष्ट बसलेली असते, लोकांच्या मनात मनोज जरांगे पाटलांच्या जे काही भावना आहेत, मनोज जरांगे पाटलांनी लोकांनी मनामध्ये ठेवलेलं आहे ते तुम्ही मनातून काढू शकत नाहीत, कितीही कारस्थान करून प्रयत्न जरी केला. आता लोकांच्या मनामधल्या भावना दुखवलेल्या असतील तर त्या भावना दुखवलेल्या दूर करण्याचं काम तुमचं आहे. तर त्या हरकती आणि नाहरकतीची तारीख सांगावी, जेणेकरून सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कायदाही कधी होणार आहे ते सुद्धा सांगून द्यावं, जनतेला होणार आहे का नाही तेही सांगावं. संभ्रम तरी दूर होईल लोकांना त्या 10% आरक्षणाचा आणि सगळे सोयऱ्याच्या बद्दलचं. ठीक आहे, तर एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.